आई आणि मुलाने मिळून आजीबरोबर केले भयंकर कांड। रेणुका सतीश निक्कम वय वर्ष 45 आणि त्यांचा मुलगा आशिष सतीश निक्कम वय वर्ष 23 हे सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामध्ये राहतात। तर त्यांची आजी सुकमाबाई निक्कम वय वर्ष 80 हे देखील त्यांच्याबरोबरच राहत होते। परंतु गेल्या काही दिवसापासून आई आणि मुलगा आजीला जमिनीच्या वाटणीवरून सतत वाद घालत होते। त्यामुळे 80 वर्षीय सुकमाबाई पहारे गावातील आपल्या मुलीकडे राहण्यासाठी आल्या होत्या। रेणुका आणि त्यांचा मुलगा आशिष यांना असे वाटत होते की सुकमाबाईंनी संपूर्ण जमीन आमच्या नावावरती करून द्यावी। त्यामुळे या आई आणि मुलांनी आजीला धमकावले देखील होते। परंतु 20 फेब्रुवारीला सकाळी 11:30च्या दरम्यान घडले भयंकर। सून रेणुका आणि नातू आशिष हे दोघेही आजीला भेटण्यासाठी आले आणि तिथेच त्यांच्यावरून जमिनीवरून वाद झाला आणि याच वादामध्ये सोनेने आणि नातूने 80 वर्षीय आजीची गळा दाबून हत्या केली।